बी.एड ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांची जी एक्झाम आहे ही 27, 28 आणि 29 या 3 दिवसामध्ये तुमचे पेपर होणार आहे। सर्वात अगोदर तुम्हाला आता म्हणजे आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये तुम्हाला सिटी इंटिमेशन म्हणजे आपण या अगोदर अपडेट दिलेली होती की तुम्हाला अगोदर सिटी माहिती पडेल की तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये तुमचा पेपर होणार आहे, त्यानंतर किती तारखेला तुमचा पेपर होणार आहे, तारीखसुद्धा तुम्हाला माहिती पडणार आहे, त्यानंतर कोणती शिफ्ट असणार आहे, पहिली, दुसरी, तिसरी यापैकी संपूर्ण डिटेल्स तुम्हाला माहिती पडणार आहे। परंतु तुम्हाला जे सेंटरचे नाव आहे म्हणजे कोणते कॉलेज आहे तुम्हाला सेंटर हे तुम्हाला माहिती पडणार नाही आहे। ते तुम्हाला माहिती पडणार आहे तुमची जी एक्झाम असेल त्या एक्झामच्या, म्हणजे समजा तुमचा पेपर जर 29 तारखेला असेल, एक एक्झाम्पल पकडलं तर त्या एक्झामच्या 3 किंवा 4 दिवस अगोदर तुम्हाला सेंटरचा मेसेज येणार, म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी SMS येणार आणि त्या प्रकारे तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। आणि समजा जर एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर 27 तारखेला असेल तर त्या अगोदर 3 ते 4 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीटचा SMS येणार, तुम्ही सुद्धा हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। याबद्दलची म्हणजे हॉल तिकीट डाउनलोड कशी करायची तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ देण्यात येणार। परंतु त्या अगोदर विद्यार्थ्यांना आज म्हणजे आजची तारीख आहे 20, कारण ऑलरेडी सांगितलेलं होतं की 7 दिवस अगोदर सिटी इंटिमेशन माहिती पडणार आहे। 20 किंवा 21 आपण उद्यापर्यंत तुमची एक्झाम कोणत्या सिटीमध्ये कोणत्या तारखेला आहे हे तुम्हाला माहिती पडणार आहे। तर CET सेलवर अजूनपर्यंत त्याबद्दलचं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे, परंतु हे जे नोटिफिकेशन दिलेलं आहे यामध्ये संपूर्ण अपडेट आज किंवा उद्याच्या डेटमध्ये उपलब्ध होणार। ती उपलब्ध झाल्यानंतर सिटी इंटिमेशन कशी चेक करायची हे सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगण्यात येणार। आणि विद्यार्थ्यांनी आपले जे डॉक्युमेंट्स आहे तयार करून ठेवा, कारण की CET एक्झाम झाल्याबरोबर तुमचा रिझल्ट लागेल आणि त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार। ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागणार आहे ॲडमिशनसाठी। आणि CET कडून जो टाइम टेबल आलेला होता तुम्ही बघू शकता, यामध्ये 4 नंबरचा पॉईंट आहे B.Ed जनरल, स्पेशल आणि B.Ed ELCTचा। तर बघा 3 दिवसा टाईम आहे, 27, 28 आणि 29 या 3 दिवसामध्ये तुमचे पेपर होणार आहे। त्यामुळे या 3 दिवसात संपूर्ण विद्यार्थ्यांचे पेपर होणार आहे। तुमचा पेपर 27ला सुद्धा राहू शकतो, 28ला किंवा 29ला, या 3 दिवसात केव्हाही आणि कोणत्याही शिफ्टमध्ये तुमचा पेपर राहू शकतो। त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपणला जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केलेला आहे त्यानंतर जी ईमेल ID तुम्ही रजिस्टर केलेली आहे त्यावरती तुम्हाला नोटिफिकेशन येणार। त्यामुळे संपूर्ण अपडेटवर लक्ष ठेवा आणि आपल्यापर्यंत जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आणि सिटी इंटिमेशनची नोटिफिकेशन आल्यानंतर कशी चेक करायची हे सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करावं, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।